अये पाणी गरम आणू का थंड आहे? अहो आई उकडता पाणी आण आणि हिच्या गळ्यामध्ये टाक. नड्डा भाजल तेव्हा समजल दुसऱ्याची पोल खोलणी किती महागात राहते तर. पोल का झालंय? बाई तुले सांगतो हा तुझा गण्या. अहो माझे माय मावशीसाठी नाश्ता आण, बहुत दुरून आली ते. बाई मला भूक नाही ताण नाही काहीच नाही लागली. भले या गण्याची तुला एक गोष्ट सांगायची आहे. मावशी हॅलो हा मावशी बोल ना. बापू गण्या घरी आहेस का रे? अहो मावशी कोटचा घर मला घराच्या बाहेर काढला मा बापानं. काय? 2 पैसे कमावाची लायकी नाही म्हणे. मा कसम बाप नसता तर त्याला 300 रुपयामध्ये विकून खाल्लो असतो. अरे अरे आपल्याच बापाले तसं नाही म्हणायचं बाबा. अहो मावशी काम काय बोल. अरे बापू तुझ्या मम्मी सोबत बोलायचा होता रे. अहो कालच 2 घंटे बोललीस तरी मला काही समज नाही मावशी. एकदम माझ्या मायसोबत तुला कोणता काम येते रोज रोज? अरे माझ्या सोन्या महत्वाचं काम आहे रे बापू. तू जेती असेल तेथून घरी जा. अहो मावशी मी सिमेंट उचलत आहो. सिमेंट? अहो ठेकेदाराच्या कामावर आलो लेबर म्हणून. मसाला बनवून देतो आणि वरच्या मजलीवर नेऊन देतो. एवढ्याच कामाची मला ठेकेदार 200 रुपये रोजी देते. बापू कामाले बाया लागतात का रे? अहो नाही व बायाचे फार्म निघावाचे आहेत. आता सध्या पुरुष भरती चालू आहे. अरे पण बकरा शिकावाच्या वयात तू कोणते काम करतेस रे? अहो मावशी शिकून झाल्यावर हेच काम करावाचे आहेत ना मला. अरे बापू शिकून पास झालास तर चांगल्या जागी नोकरी भेटल. हो तुझी बरोबर आहे. पण शिकून नापास झालो तर मला हेच काम करावं लागल ना. मग शिकावाच्या नंतर कामाला लागण्यापेक्षा आताच कामाला लागलो. अरे बकऱ्या जा घरी जा. मायला फोन नेऊन दे तुझ्या. बरा झाला व मावशी या सिम वाल्यानं रिचार्ज अनलिमिटेड केला तर. काम काय आहे तर मला सांग, मी संध्याकाळी घरी जाऊन सांगतो. बापू तुले जेव्हाही माझा फोन येते तेव्हा तू नेहमी बहाणे का बनवतेस रे? आज सकाळपासून मी तुले 4 फोन केलो आणि 4ही फोनाच्या वेळेस का सांगलास? का मी इकडं आहो मी तिकडं आहो मी घरी नसो फोन चार्जिंग वर आहे? एवढे बहाणे काऊन? मावशे तुझी माझी कसम खरं खरं सांग. काल लाल्यानं तुले फोन लावून सांगलं का मी बीडी पितो म्हणून? अरे नाही रे. हो ना मावशे तू मला का चुत्या बनवतेस? म्हणूनच सकाळपासून मला 4 वेळा फोन करतायस तुझी माय कोट आहे म्हणून. तुले माझ्या मायले सांगावाचं आहे मी बीडी पेलो म्हणून. का बकऱ्या मीनं सांगलो होतो का तुला बीडी पेवाले? थांब गण्या तुझ्या मायलाच नाव सांगतो मी. चल जा घरी लवकर नेऊन दे मोबाईल. अहो मावशी गलती झाली ना. माझा मित्र धुळ्यानं गोले काढत होता तर त्याले पाहून मी गोले काढावासाठी बीडी घेतलो. मावशी 2च दम मारलो का व? बापू तू 2 दम मार नाही तर 4. घरी जाऊन तुला खाणी आहे तुझ्या मायच्या हातचा मार. अबे झाला का बे तुझा मसाला भरून? तो ठेकेदार बोंबलत आहे ना घोलाई करावाची आहे म्हणून. मावशी थांब थोड्या वेळात फोन लावतो. काहीतरी करावं लागल. अबे का झाला बे गण्या भाऊ? कुत्रा मुतल्यासारखा का तोंड मारून राहिलास बे तू? अबे डेंगा तुले कसा सांगू? कसा म्हणजे तोंडाने सांग. बे मावशीनं मला सकाळपासून 10 फोन केले. बे ते याच्यात का नवल झाला बे? आम्हाला आमच्या मावशा फोन करतात. अबे तुमच्या मावशा गुलू गुलू करावासाठी फोन करतात. पण माझी मावशी माझ्या घरी चढवून सांगायला फोन करते. अबे पण नेमका झाला का? भेवत काय लायस? बे डेंगण्या मावशीला माहित झाला मी सिगरेट पितो म्हणून. च्या धोड्यात. मग आता माझी मावशी बांबू धरून माझ्या ढुंगणात टाकायला लागली. पण गण्या भाऊ हे सर्व सांगलन कोण? लाल्या अजून कोण? उठाले रे देवा. अबे हे पाय मावशीचाच फोन आला अजून. बे उचल उचल गण्या भाऊ उचल. किलो हा मावशी बोल ना. अरे बापू गण्या अले नेवाले रे बापू. नेवाले अहो कोटी नेवाले येऊ? रे बकऱ्या मी कोणत्या तरी कॉलेज समोर उभी आहो. ओ मावशी तुझे पोरं शाळेत नाही जात म्हणून त्याच्या हिशावर तू जावं लागलीस का? अरे बकऱ्या मी तुझ्या गावाला आलो. वा! चल बापू ये मला लवकर नेवाले. अहो मावशी बळी झालीस का? काय झालीस? मा काय लालीस म्हणते पाहुण्याला असं म्हणतात का बापू? बे गण्या भाऊ तिले म्हण माझे मायबाप घरी नशेत म्हणा. अहो मावशी माझे मायबाप घरी नशेत. घरी नशेत कोठी गेले? ते कोटी गेले म्हणते. तेल लावायला गेले म्हणा. ए डेंग्या डेंग्या? असा बापू समजला मला तुझ्या जवळ डेंग्या आहे. तोच तुले भालधंदे सुचवत असेल. थांब मला येऊ दे नाही डेंग्याची मिरची कापलं तर बुडापासून. ते गण्या भाऊ तू पायत बस. माझी मिरची काय एवढी सस्ती आहे कोणी येऊन कापत? अये माझे मावशी गलती झाली नाहीये. असा मधमाशाचा पोळा फोडल्यासारखा मांग का लागली? बेशारीतीनं फोन दिला असता तुझ्या मायले तर मला काले येवा लागला असता तुझ्या गावाले. फोनवरच जर का तुझ्या मायला सांगलो असतो का गण्यानं सिगरेट पेलन म्हणून तर बापू तेवढा तमाशा नसता झाला. आता मी गावी आलो तर पाय कसा तमाशा होते तर अन कशी तुझी जिरते तर. मावशी तुले तुझ्या मावशीची कसम. त्या सिगरेटचा धुवा आता मला गुबीतून निघला. आजपासून नाही पेत का व? मला नको सांगू मला घेवाले लवकर. ओ मावशी जाना आपल्या गावाला वापस. आमच्या घरचा भात भाजी संपला. मी कॉलेज समोर उभी आहो 5 मिनिट वाट पाहतो. तू नाही आलास तर ऑटो करून येतो.
भाऊ कसा होते का माझा आता? मावशी पाया लागू. बकऱ्या वाकून तर पाया लाग. व मी नाही वाकत तुझ्या समोर. वाकलो तर माझ्या ढुंगणावर लात मारशील, मला माहित आहे सप्पा. हे तुझ्या ढुंगणावर तर लाता बसणारच आहेत बापू. लमचे मावशे, मी कोणाचे भारे बांधून काश्मीरला नेऊ, माझ्या घरच्याला काही फरक नाही पडे. तर तुले काय एवढ्यानं फरक पडते? ते भोंगाले मावशे आपल्या पोराकडे पाय. कदडीचे अजूनही दही समजून आपला शेमडा वाटीत काढून खातेत. ते अक्कल देवाची आहे तर त्याला दे, मले नाही. समजला का? मले असा म्हणलास ना, टेन्शन नको घेऊ बापू. तुझी पूर्ण रेकॉर्डिंग झाली आहे फोन मध्ये. आता हे रेकॉर्डिंग तुझ्या मायेला दाखवतो. अबे माझे मावशे, मले अंग सोडून ताप आला व. अव एक सिगरेट पेलो तर एवढी हात धुवून माग लागलीस. दारू पेलो असतो तर मग. बकऱ्या गण्या मला असा कसा म्हणू शकतीस रे तू? अव मावशी मला चक्कर चक्कर लागत आहे. तर बापू तू पड येतीस आणि मर. मला नको सांगू, मी चाललो तुझ्या घरी. अव ऐक ऐक, एकदम घराला नको जाऊ. मावशी तुझ्या घरी खावायला नसे का? आमच्या घरी येतेस तर. नशे बापू जा, का करायचंय तुले? हो मावशी, आपण घरी नाही जाऊन. घरी माझे मायबाप नशेत. बे तू नको सांगू मले. अव हो का व मावशी, ते अंदमान निकोबारला गेले हनीमून करावाले. बकऱ्या तुझे मायबाप गावाच्या बाहेर नाही निघले कधी, आणि ते का जातील रे अंदमान निकोबारले? चल घरी चल तू. अव मावशी रोड खराब आहे. मी गाडी नाही आणलो, तर आता पैदल जाण्यापेक्षा येथून आपल्या गावची बस पकडणं जाणं वापस. मग येतो एखाद दिवस कधी फिरता फिरता. अरे रोड खराब आहे तर मी चालत जाईन, पण आज तुझ्या घरी जाईन म्हणजे जाईन. अव माझ्या घरी का आंबा आहे व? अव जा ना आपल्या घरी. तुले एवढे बहाने देता, तुले समज नाही का? तुझ्या बापाले फोन नाही लागा गण्या, नाही तर त्याला फोन लावून सांगलो असतो. तुझा नंबर माझ्या बापाच्या फोन मधून ब्लॉक मध्ये टाकलो. मला माहित होता मावशी, तू माझा गेम करायला लागली. अरे बकऱ्या तू घरी चल. अव मावशी, आज आमचा गाव बंद आहे. काहून? गोम्या पॅन्ट धगला म्हणून. कोम्याचा नाही माहित, पण आज तू नक्की पॅन्ट थकशील. अव मावशी, अव नको जाऊ ना भेंगाडे घरी. लगीत दिवसाची आलीस आहे, मागच्या हप्त्यातच चालती व. का करू, मला गण्याची आठवणच लगीत येते. मावशी आठवण येते तर मला सांगत जा, मी येत जाईन तुझ्या गावी. पण तू नको येत जाऊ. पाय ह्या गण्या, बया आपल्याच मावशीची मजाक करतेस का रे? बाई तुले सांगू, गण्या मावशीवर लगीच प्रेम करते. पाय ना, मी आलो तेव्हापासून माझे पाय नाही सोडलं त्यानं. ते पाय धरून उचलून फेकूशा लागत आहे मावशी तुले. बकरा कोटचा. बाई तुला एक गोष्ट सांगायची होती व. अव आई, मावशीला पाणी ताण. अरे बापू मला ताण नाही लागली. ए मावशी, तू चुपचाप पाणी पे. अव जाणव माझे माय, पाणी आण ना. किती काळजी म्हणावा मावशीची. ओ मावशी जाऊ दे ना, नको सांगू न व. अव मला घराच्या बाहेर काढतील का व? बे नालाय का, आता गोष्ट सांगत होतं तर माईला पाणी आणायला पाठवलास. अव माझी मावशी गलती झाली का व? अय पाणी गरम आणू का थंड आहे? अव आई, उकडता पाणी आण आणि हिच्या गळ्यामध्ये टाक. नड्डा भाजल तेव्हा समजल दुसऱ्याची पोल खोलणी किती महागात राहते तर. बोल का झालंय? बाई तुले सांगतो, हा तुझा गण्या. अव माझे माय, मावशीसाठी नाश्ता आण, बहुत दूरून आली ते. बाई मला भूक नाही, ताण नाही, काहीच नाही लागली. भले या गण्याची तुला एक गोष्ट सांगायची आहे. मावशी, तुझा गण्या सिगरेट पेते, सिगरेट. गण्याचे बाबा. अव का झाला व? का बाबा, काहीच नाही झाला. तुझे ढोर सुटले असतील, जा. आपला गण्या सिगरेट पेते काय? का बाबा, तुले माहित आहे चांगलं ना, तुझा पोरगा दुधानं धुतलेला पोरगा आहे म्हणून. त्याला साधा सोप सुपारीचा सवक नशे. मग मावशी सांगत आहे तर ते खोटी सांगत आहे का? बोल ना आता. तुले सांगू आई, आम्ही मगानी बस स्टॉप वरून येत होतून, मावशी बॅगाच्या पट्ट्या लडकून डोक्याच्या भारावर पडली. ते तेव्हापासून पागल झाल्यासारखी गोष्टी करत आहे. पण ते कबुतराला 4 पाय राहतेत म्हणते. आता का सांगू इले? गण्या गोष्टी बनवून राहिलास तू. अव माझे माय, मी तुला सांगतो, आपल्याला मावशीला दवाखान्यात न्यावं लागते. बाई तू पडलीस तरी सांगलीस नाही काय मले? बरं झाला बापू, चांगलं असतं. चला चला मावशीला दवाखान्यात नेऊ. जी हा तुम्हाला चुत्या बनवत आहे. आता कसा विश्वास देऊ तुम्हाला? मावशी आलीस का? लाल्या, आजी तुम्हाला माझी गोष्ट खोटी वाटते ना, तर लाल्यालाच विचारा. अबे लाल्या, तुझा बाप बोलत होता घरी. अबे गण्या भाऊ, मा बाप गावाला गेलाय. बापू लाल्या, खरं खरं सांग, आमचा गण्या सिगरेट पेते का? बाबा बापा सांगाच नको. दिवसाले 2 पॅकेट लागतात गण्या भाऊला. बे काही सांगतेस का बे लाल्या? दिवसाला मी एकच सिगरेट पेतो. ते पाय बाई, त्यानंच कबूल केलं मी सिगरेट पेतो म्हणून. अबे कुत्रीच्या गण्या, मेल्लो रे बाप.